The Power of Your Subconscious Mind audiobook in English is available on my YouTube channel Miracles. नमस्कार. मिरेकल्स या यूट्यूब चॅनल बाय प्रीतीवर असलेल्या ऑडिओबुकमध्ये तुमचे स्वागत. आपल्या मेंदूच्या 95% भाग म्हणजे आपले सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन. आपल्या अवचेतन मनामध्ये एवढी ताकद असते की ती दुसऱ्या कशामध्येच नसते. जोसेफ मर्फी मानवी मनाची अद्भुत ताकद त्यांच्या द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातून दाखवून देत आहेत. जोसेफ मर्फी यांचे पुस्तक आपल्या जीवनावर अवचेतन मनाच्या संभाव्यतेचा आणि प्रभावाचा शोध घेते. हे वैयक्तिक वाढ आणि यशासाठी तुमच्या अवचेतन मनाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्याचे तंत्र देते. जगामध्ये जेवढी शक्ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे तेवढी शक्ती कशातच नाही. हे पुस्तक वाचत किंवा ऐकत असतानाच तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात चमत्कार म्हणजेच मिरेकल्स व्हायला सुरुवात झाली आहे. वारंवार हे पुस्तक ऐकल्यामुळे किंवा वाचल्यामुळे आपल्याला पाहिजे असलेले ध्येय साध्य होते. मग ते करोडपती बनण्याचे असो, गव्हर्मेंट जॉब मिळवण्याचे असो, UPSC MPSCची परीक्षा पास करण्याचे असो, स्वप्नातलं घर घेणे असो, योग्य जीवनसाथी मिळवणे असो किंवा अशा असंख्य गोष्टी असो. विश्वास ठेवा आणि बघा, तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. चला तर मग आपण आपल्या आयुष्याला बदलण्याच्या मार्गावर चालायला सुरुवात करू. तुमच्या मनात तुमच्या वयाचा विचार आला असेल ना? सोडून द्या तो विचार. KFCचा मालक जर वयाच्या 65व्या वर्षी करिअरला सुरुवात करून KFCचा आउटलेट सुरू करू शकतो, मार्क झुकरबर्ग वयाच्या 23व्या वर्षी जर बिलियनर बनू शकतो, तर आपण ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे की यशस्वी होण्यासाठी वय नाही, दृढ विश्वास, अंतर्मनातील विश्वास पाहिजे. मग तो वयाने कितीही लहान किंवा कितीही मोठा असो. तुमचं सबकॉन्शियस माइंड जर तुम्ही जागृत केलं तर तुमच्यासाठी जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. चला तर मग आपण द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मर्फी यांचं पुस्तक, ज्याचा मराठी अनुवाद प्रसन्न पेठे यांनी केला आहे, त्या पुस्तकाचे पहिले प्रकरण वाचू आणि ऐकू. प्रकरण पहिले, तुमच्या स्वमधलं भांडार. तुम्हाला कल्पना आहे तुमच्या स्वतःच्या आवाक्यात केवढं मोठं भांडार ठासून भरलं आहे ते हस्तगत करण्यासाठी तुम्ही फक्त तुमचे अंतचक्षू उघडायचे आणि मग दिसेल केवढा अथांग खजिना भरला आहे तुमच्या स्वतःकडेच. त्या अफाट भांडारातनं तुम्हाला हवं तेवढं उपसत राहा आणि आपलं आयुष्य आनंदी, ऐश्वर्यसंपन्न आणि भरभरून जगा. बहुतांशी लोकांना आपल्या स्वतःकडे असलेल्या अथांग ज्ञानाच्या आणि अफाट प्रेमाच्या भांडाराबद्दल कल्पनाही नसते आणि त्यामुळे ते आपल्या स्वतःच्या क्षमतेबद्दल अनभिज्ञ असतात. तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही तिथनं बाहेर काढू शकता. खरं म्हणजे चुंबकत्व निर्माण झालेल्या लोहाचा तुकडा आपल्या वजनाच्या 12 पट वस्तू उचलू शकतो, पण त्यातलं चुंबकत्व काढून घेतलं तर तो साधं पीससुद्धा उचलू शकत नाही. अगदी अशाच प्रकारे माणसांचेही 2 प्रकार असतात. ज्यांच्यामध्ये आकर्षणाचं बल निर्माण झालेलं असतं अशी माणसं आत्मविश्वास आणि श्रद्धेने भरलेली असतात. त्यांना ठाऊक असतं की त्यांच्या जन्म मुळी विजयी होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी झालेला असतो. बाकीचे बहुसंख्य असणारे बाकीचे लोक मात्र आकर्षण निर्माण न झालेले असतात. त्यांच्यामध्ये साशंकता आणि भीती असते. एखादी संधी उभी ठाकली तरी ते म्हणतात, पण मी अपयशी ठरलो तर? मग माझ्याकडची संपत्ती जाईल, लोक हसतील माझ्यावर. अशा प्रकारची मंडळी आयुष्यात फार पुढे जाऊ शकत नाही. आगेकूच करण्यासाठी लागणारं धैर्य नसल्याने
ते आहे तिथेच राहतात. तुम्ही जर काळाचं महान गुपित ओळखून त्याचा योग्य वापर केलात तर तुम्ही सुद्धा चुंबकाप्रमाणे समोरच्याला आकर्षित करू शकाल. काळाचं सर्वात मोठं गुपित. काळाचं सर्वात मोठं गुपित सांगा असं कोणी तुम्हाला विचारलं तर काय उत्तर द्याल? अणुऊर्जा? अवकाश प्रवास? कृष्णविवर? छे छे, यापैकी कुठलंही नाही. मग ते महान गुपित कोणतं आणि ते कुठे शोधायचं, ते समजून कसं घ्यायचं आणि मग ते प्रत्यक्ष उपयोगात कसं आणायचं? खरं तर या सर्वांचं उत्तर अगदीच सोपं आहे. ते गुपित दडलंय तुमच्याच चमत्कारी अद्भुत शक्तीच्या सुप्त मनामध्ये. प्रश्नाचं उत्तर शोधताना बहुतेक मंडळी भोवतालमधला आणि पृथ्वीबाहेरचा शोध घेतील आणि नेमकं स्वतःच्या आत डोकावून पाहायला विसरतील. आणि म्हणूनच आज पावेतो क्वचितच काही जणांना हे गुपित सापडलं असेल. तुमच्या सुप्त मनाची अद्भुत शक्ती. एकदा का तुम्हाला आपल्यामध्ये दडलेल्या सुप्त मनाशी संवाद साधणं आणि त्याची शक्ती बंधमुक्त करणं जमलं की बघा, तुम्ही आयुष्यामध्ये अफाट शक्ती, प्रचंड संपत्ती, भरपूर तंदुरुस्ती, अमाप सुख आणि समाधान आणू शकाल. तुम्हाला या शक्तीला नव्यानं अंगी आणावं लागणार नाही. तुमच्यामध्ये मुळातच दडलेली असते ती. फक्त ती कशी वापरायची ते तुम्हाला कळायचा अवकाश. एकदा का तुम्हाला ती कळली, उमगली की मग तुम्ही ती आयुष्यात विविध प्रसंगी वापरू शकाल. या पुस्तकामध्ये वर्णन केलेली सर्व तंत्रे तुम्ही आत्मसात केलीत तर तुम्हाला त्यासंबंधीचं आवश्यक ते ज्ञान आणि उमज प्राप्त होईल. तुम्हाला सर्वस्वी नवीन प्रकाशमार्ग दाखवेल आणि तुम्ही एक नवीन आत्मबलाच्या सहाय्यानं तुमच्या आकांक्षा आणि स्वप्नपूर्ती करू शकाल. त्यासाठी आजपासूनच आपलं आयुष्य अधिक समृद्ध, अधिक वैभवशाली, अधिक महान, अधिक उत्तुंग बनवण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या सुप्त मनाच्या तळाशी अमर्याद शहाणपण, अमर्याद शक्ती आणि तुम्हाला आवश्यक त्या गोष्टीचा अमर्याद साठा ठासून भरलेला आहे. त्याला बाहेर काढून जगासमोर प्रकट करण्याची तो वाट पाहतोय. तुम्ही आत्तापासूनच तुमच्या मनाच्या गाभ्यामधली ही क्षमता ओळखायला सुरुवात केलीत की पहा, ते जगासमोर कुठल्या रूपात प्रकट होतील ते. तुमच्या सुप्त मनात ठासून भरलेली तुमच्या सुप्त मनात ठासून भरलेली ती अमर्याद विद्वत्ता तुम्हाला काळाच्या आणि अवकाशाच्या प्रत्येक क्षणात आवश्यक असणाऱ्या ज्ञानाची जाणीव करून देईल. फक्त त्यासाठी तुम्ही मनाची कवाडं उघडायला हवीत आणि मन ग्रहणक्षम असायला हवं. बस. तुम्ही ग्रहण केलेल्या नवीन विचारांच्या आणि कल्पनांच्या जोरावर मग तुम्ही नवीन शोध लावू शकाल, नवीन संशोधन करू शकाल, नवनवीन कला समाजासमोर सादर करू शकाल. तुमच्या सुप्त मनात दडलेल्या हुशारीच्या अमर्याद साठ्याच्या जोरावर तुम्ही ज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रात मुसाफिरी करू शकाल. त्या क्षेत्रांची कवाडं तुमच्यासमोर खुली होतील आणि तुम्हाला अचूक आविष्काराकडे आणि निश्चित उद्दिष्टाप्रत जाण्याचा मार्ग मिळेल. तुमच्या सुप्त मनात लपलेल्या शहाणपणाचा स्रोतच तुम्हाला हवी तशी सहचरी आणि हवा तसा व्यवसायातला भागीदार मिळवून द्यायला मदत करू शकेल. तुम्हाला जितकी संपत्ती हवी तितकी संपत्ती मिळण्याचा आणि त्यायोगे आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्याचा मार्ग, त्यायोगे हवं ते करू शकण्याचा मार्ग आणि तुमच्या मनातल्या इच्छापूर्तीचा मार्गही त्यामुळे सापडू शकेल. ही अंतर्मनाची शक्ती, विचार, भावना, प्रेम, सौंदर्य आणि दिव्य प्रकाश जाणण्याचा, शोधण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जरी ते सुप्त मन दिसत नसलं तरी त्याची शक्ती प्रचंड आहे.
तुमच्या सुप्त मनाद्वारे तुम्ही तुमच्या सर्व समस्यांवर उपाय शोधू शकाल आणि प्रत्येक परिणामामागचं कारणही. एकदा का तुम्ही या सुप्त मनाचा शक्तिसाठा हस्तगत केलात की मग तुम्हाला प्रत्यक्ष जीवनात आगेकूच करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही पूर्ण ऊर्जेनिशी आणि बुद्धिबलाच्या सहाय्यानं जीवनामध्ये स्थैर्य, सुरक्षितता, समृद्धी, आनंद आणि अधिकार प्राप्त करू शकाल. मी कित्येक जणांना त्यांच्या सुप्त मनाच्या शक्तीच्या जोरावर विकलांग स्थितीतून उठून अत्यंत धडधाकट सामर्थ्यशाली होताना पाहिलंय. त्यांच्या मनोबलानं ते जगासमोर जाऊन उत्तम आरोग्य, सुख आणि समाधानी वृत्तीने जगू शकले. तुमच्या सुप्त मनामध्ये एक अशी विलक्षण गुणकारी शक्ती आहे जी तुमचं विदीर्ण हृदय आणि भंगलेलं मन बरं करू शकते, नवी उभारी देऊ शकते. तुमच्या मनाच्या कारागृहातनं तुम्हाला मुक्त करून स्वतंत्र आयुष्य जगण्याचा आनंद देऊ शकते. ही शक्ती तुम्हाला सर्व भौतिक बंधनातून मुक्त करू शकते. पायाभूत कार्यप्रणालीची आवश्यकता. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर त्यासाठी एक निश्चित पहिली पायरी ओलांडावीच लागते. कुठल्याही क्षेत्रात शिरण्यासाठी एक काम करण्याची पद्धत अंगीकारावी लागते, जी सार्वत्रिक प्रकारे वापरता येऊ शकते. तुम्हाला सुप्त मनाच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण मिळवण्याचं तंत्र साध्य करण्याआधी त्याचं तत्त्व माहीत करून घेणे महत्त्वाचं ठरेल. एकदा का ते माहीत झालं की मग तुम्हाला हवे ते परिणाम साधण्यासाठी त्या शक्तीवर काम करू शकता. तुमचं इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी आणि काही निश्चित उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही सुप्त मनाची शक्ती उपयोगात आणू शकता. मी अनेक वर्षे रसायनतज्ज्ञ म्हणून काम करत होतो. माझ्या प्रशिक्षणाच्या सुरुवातीलाच मी हे शिकलो होतो की आपण हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र आणल्यावर त्यापासून आपल्याला पाणी मिळतं. कधीतरी किंवा बऱ्याचदा नव्हे तर नेहमीच. तुम्ही जर ऑक्सिजनचा 1 अणू आणि कार्बनचा 1 अणू एकत्र केलात तर कार्बन मोनॉक्साईड हा विषारू वायू तयार होईल. पण तेच जर तुम्ही ऑक्सिजनचा आणखी 1 अणू त्यात भरलात तर कार्बन हायड्रॉक्साईड वायू तयार होईल, जो प्राण्यांसाठी बिनविषारी असेल आणि वनस्पतींसाठी तर जीवनदाता. या गोष्टी सार्वत्रिक आहेत आणि यात कधीही बदल घडत नाही. त्यांना आपण तत्त्व म्हणतो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित यांची तत्त्व बदलली तर त्यांची कार्यप्रणाली आणि तुमच्या सुप्त मनाची कार्यपद्धत ह्यात काहीच फरक नाही. तुम्हाला रासायनिक किंवा भौतिक बलाचा वापर करायचा असेल तर त्याआधी त्याचं तत्त्व समजून घेणे आवश्यक ठरतं. तसंच तुम्हाला जेव्हा सुप्त मनाचं बल वापरायचं असतं त्याआधी त्याची तत्त्व माहीत असणं गरजेचं ठरतं. आता हेच सामान्यतः सर्वांनाच माहीत असणारं तत्त्व बघा की पाणी हे नेहमी स्वतःची पातळी शोधतं. हे वैश्विक सार्वत्रिक आढळणारं तत्त्व. जगात सर्व दूर कुठल्याही पाण्याच्या बाबतीत कधीही हे शाश्वत असणारं तत्त्व आणि पाण्यासारखं वर्तन असणाऱ्या इतरही काही द्रव्यांबाबतीत हे खरं ठरतं. प्राचीन इजिप्तमधल्या लोकांना हे तत्त्व ठाऊक होतं. त्याचा वापर करूनच त्यांनी महाकाय पिरॅमिड्सचा पाया समान पातळीत राहील अशी रचना केली होती. आधुनिक जगात पाण्याच्या ह्या तत्त्वाचा वापर आधुनिक इंजिनियर मंडळींना अगदी एखाद्या सिंचनाच्या प्रणालीचं डिझाईन करण्यापासून ते जलविद्युत केंद्राची उभारणी करण्यापर्यंतच्या डिझाईनमध्ये करता येते. किंवा हे तत्त्व बघा, उष्णता दिल्यावर पदार्थ प्रसरण पावतात. हे तर कधीही कुठेही कुठल्याही परिस्थितीत सत्यच ठरतं. उदाहरण, तुम्ही लोखंडाचा तुकडा घेऊन त्याला उष्णता दिलीत तर तो प्रसरण पावेल.
मग ते लोखंड चीन, इंग्लंड, भारतामधलं असो किंवा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अंतराळ स्थानकामधलं असो. उष्णता दिल्यावर पदार्थ प्रसरण पावतात. हे वैश्विक सत्य आहे. तसंच हेही सत्य आहे की तुम्ही तुमच्या सुप्त मनावर एखादी गोष्ट नीट बिंबवलीत तर ती कालपटलावर एक अट, एक अनुभव आणि एक घटना म्हणून उमटते. तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. याचं कारण तुमचं सुप्त मन हे तत्व. म्हणजे मला असं म्हणायचे की गोष्ट घडण्याचा तो एक मार्गच. उदाहरणार्थ, विद्युत शक्तीचं तत्व हे आहे की जास्त भाराकडून कमी भाराकडे प्रवाह वाहतो. तुम्ही जेव्हा दिवा लावता किंवा इलेक्ट्रिक शेगडीवर काही शिजवता त्यावेळी हे तत्व बदलत नसतं, तर तुम्ही त्या तत्वाचा वापर करत असता. सृष्टीशी सहकार्य करत, निसर्गाच्या बरोबर काम करत आपण किती प्रकारे मानवाच्या कल्याणासाठी कितीतरी शोध लावले, काय काय गोष्टी निर्माण केल्या. तुमचं सुप्त मन हे देखील एक तत्वच आहे. ते श्रद्धेच्या, दृढ विश्वासाच्या नियमानुसार चालतं. श्रद्धा काय असते आणि ती कसं काम करते हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तुमच्या बायबलमध्ये ते अत्यंत सोप्या प्रकारे स्पष्ट करून सुरेखरित्या समजावलेलं आहे. जो कोणी हे पर्वताला म्हणतो की तू इथून हलशील आणि समुद्रात जाऊन विसावशील, तर मनात तीळ मात्रही शंका नकोच. उलट श्रद्धा असू द्या की तो जे म्हणतोय तसंच घडेल. तो म्हणालाय तसंच घडणार. तुमच्या मनाचा नियम हाच तुमच्या श्रद्धेचा नियम ठरतो. म्हणजे असं की तुमचं मन ज्या प्रकारे काम करतं त्यावर विश्वास ठेवणं आणि मुळात श्रद्धा या प्रकारावरही विश्वास ठेवणं. आपल्या मनावरचा विश्वास हा आपल्या मनातलाच एक विचार, बस, आणखी काही नाही. तुमच्या मनात आलेल्या विचारांना प्रतिक्रिया म्हणून तुमचं सुप्त मन हे काही घटना, काही कृती, काही अनुभव आणि काही परिस्थिती निर्माण करतं. एक लक्षात घ्या, आपल्या बाह्य गोष्टींवरच्या विश्वासापेक्षा आपल्या मनावरचा विश्वास हाच अपेक्षित परिणाम साधत असतो. मानव जातीला पोखरणाऱ्या अंधश्रद्धा, खोट्या समजुती, मतं आणि भीतीदायक गोष्टी ह्यांच्यापासून दूर राहायला हवं. जीवनात ज्या ज्या गोष्टी शाश्वत आहेत, जी जी सत्य चिरंतन आहेत, त्यावरच विश्वास ठेवा. तीच वेळ असेल जेव्हा तुम्ही पुढे प्रवास कराल, उन्नतीकडे जाल, देवाकडे जाणाऱ्या मार्गावर चालाल. जी जी मंडळी हे पुस्तक वाचून यात दिलेली सुप्त मनाची तत्त्वे अंगीकारतील त्यांना स्वतःसाठी आणि इतर जणांसाठी अत्यंत प्रभावीपणे आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीने प्रार्थना करण्याची क्षमता प्राप्त होईल. तुमच्या प्रार्थनेला क्रियाप्रतिक्रियेच्या वैश्विक नियमानुसार फळही मिळेल. विचार ही तर आरंभची क्रिया झाली. त्याची प्रतिक्रिया म्हणून तुमच्या त्या विचार अनुषंगाने तुमचं सुप्त मन प्रतिसाद देईल. तुमचं मन हे सुसंवादानं, शांतीनं, सद्भावनेनं आणि निरामय कल्पनांनी काठोकाठ भरा आणि मग बघा तुमचं आयुष्य विलक्षण प्रकारे पलटेल. मनाचं द्वैत. जरी तुम्हाला एकच मन असलं तरी त्या मनाचे अगदीच विभिन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण असे दोन भाग असतात. त्या दोन भागांना विभागणारी किंवा जोडणारी सीमा ही मनाचा अभ्यास करणाऱ्यांना चांगलीच ठाऊक असते. तुमच्या मनाची दोन कार्ये ही एकमेकांपेक्षा भलतीच विभिन्न असतात आणि त्यातला प्रत्येक भाग हा स्वतःशी वेगळं वैशिष्ट्य आणि शक्ती बाळगून असतो. मनाच्या दोन भिन्न कार्ये करणाऱ्या या दोन भागांना अनेक नावे आहेत. त्यातच वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ, जागृत आणि सुप्त, संज्ञाशील आणि संज्ञातीत, जाणीव असणारं आणि जाणीव नसणारं, वरवरचं आणि खोलवरचं, ऐच्छिक आणि अनैच्छिक, स्त्रीमन आणि पुरुषमन आणि अशी अनेक नावं सांगता येतील.
त्या नावांमधून अभिप्रेत असणारा अर्थ जो काही असेल. पण शेवटी या सर्व नावांमधून मनाचं द्वैत मात्र सिद्ध होतं. मी या पुस्तकामध्ये प्रामुख्याने जाणीवेतलं कॉन्शियस आणि सुप्त सबकॉन्शियस असे शब्दप्रयोग वापरणार आहे. तुम्हाला या 2 शब्दांऐवजी आणखी कुठले 2 सोपे शब्द वापरावेसे वाटत असतील तर ते बेशक वापरूच शकता. महत्त्वाचं काय तर मनाचं द्वैत ओळखणं, मान्य करणं आणि समजून घेणं. जाणीवेतलं मन आणि सुप्त मन. तुमच्या मनाच्या या 2 विभिन्न भागांची कार्ये समजून घ्यायची असतील तर अशी कल्पना करा की मन म्हणजे जणू एक सुंदर बाग आहे. त्या बागेची मशागत करणारे तुम्ही माळी आहात. तुम्ही तुमच्या सुप्त मनामध्ये दिवसभर विचारांची बीजं पेरत आहात. पण दिवसभरातल्या बहुतांश वेळात तुम्हाला तुम्ही करत असलेल्या ह्या कृतीची जराही जाणीव नाही. कारण ते तुमचं सहजगत्या चालू राहणाऱ्या विचारचक्राचा एक भाग आहे. आता तुम्ही जे जे बीज तुमच्या सुप्त मनामध्ये पेराल त्यानुसार तुमच्या शरीरात आणि भोवतालात उगवलेलं तुम्हाला आढळेल. अशी कल्पना करा की तुमचं सुप्त मन म्हणजे अशी एक सुपीक जमीन आहे की जिथे तुम्ही जे काही म्हणून पेराल त्याला कोंब फुटून ते बहरून येऊन फुलेल. मग ते चांगलं असो वा वाईट. तुम्ही काटे पेराल तर तुम्हाला द्राक्ष मिळतील का? तुम्ही एखाद्या रानटी काटेरी झाडाचं बी पेरलं तर अंजिराची पैदास होईल का? प्रत्येक विचार हे एक कारण असतं आणि प्रत्येक अट किंवा परिस्थिती ही परिणाम असते. आणि हेच कारण आहे की तुम्ही तुमच्या विचारांवर ताबा मिळवणं फार फार जरुरी आहे. अशा प्रकारे आपण आपल्याला हवी तशीच परिस्थिती समोर उभी करू शकतो. यापुढे शांती, आनंद, योग्य कृती, सद्भावना आणि भरभराट असेच विचार पेरा. शांतपणे आणि ठामपणे या गुणांवर विचार करा. आपल्या सुप्त विवेकी मनाद्वारे त्यांना पूर्णपणे स्वीकारा. या सुंदर विचारांच्या बीजांना आपल्या सुप्त मनाच्या बागेमध्ये पेरा आणि मग वैभवशाली फळं मिळवा. जेव्हा तुमचं मन योग्य तो विचार करतं, जेव्हा तुम्ही सत्य समजून घेतलेलं असतं, जेव्हा सुप्त मनात तुम्ही रुजवलेले विचार हे विधायक असतात, सुसूत्र असतात, शांतीपूर्ण असतात, तेव्हा तुमच्या सुप्त मनाची जादुई शक्ती चमत्कार घडवते. तुमच्यासमोर अतिशय सुसंवादी, हवीहवीशी आणि सर्वोत्तम अशीच परिस्थिती निर्माण करते. एकदा का तुम्ही तुमच्या विचार पद्धतीवर ताबा मिळवला की मग तुम्ही तुमच्या सुप्त मनाची शक्ती ही कुठल्याही समस्येवर किंवा कठीण परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी वापरू शकता. अशा वेळी सर्वत्र पसरलेल्या आणि अमर्याद शक्ती असणाऱ्या त्या वैश्विक नियमांशी तुम्ही जाणीवपूर्वक संलग्न होत सहकार्य करत असता. आपल्या सभोवताली नजर फिरवा. तुम्ही जिथे कुठे राहत असता, ज्या कुठल्या समाजाचा भाग असता, तुम्हाला तिथे जाणवेल की बहुसंख्य लोक हे बाह्य जीवन जगत असतात. मात्र ज्यांना विशिष्ट ज्ञानप्राप्ती झालेली आहे असे फार थोडे लोकच आतलं विश्व जगत असतात. त्यांनी हे ओळखलेलं असतं, जे तुम्हालाही कळेलच की आतलं विश्व हे बाह्य विश्व घडवत असतं. आपले विचार, भावभावना आणि आपण डोळ्यासमोर आणतो ती कल्पनातली दृश्य ही आपल्याला येणाऱ्या अनुभवांचं नियोजन करणारी तत्त्व असतात. आपल्या आत असणारं विश्व हीच निर्मितीची शक्ती असते. तुम्हाला बाह्यता अनुभवायला मिळणारं जग हे तुम्हीच तुमच्या अंतर्मनात निर्माण केलेलं असतं, जाणता अथवा अजाणता. एकदा का तुम्हाला तुमच्या जागृत आणि सुप्त मनामधलं
परस्पर संवादाचं सत्य उमगलं की मग तुम्ही तुमचं आयुष्य पालटवू शकता. तुम्हाला तुमच्या भोवतालात बदल घडवायचा असेल तर तुम्हाला त्याला निमित्त ठरणाऱ्या कारणात बदल घडवायला लागेल. बहुसंख्य माणसं ही त्यांच्या स्थिती आणि परिस्थितीत बदल घडवण्यासाठी त्या स्थिती आणि परिस्थितीशी झगडत राहतात. तो खरं म्हणजे वेळेचा आणि शक्तीचा साफ अपव्यय ठरतो. ती मंडळी हे जाणून घेत नाहीत की ती परिस्थिती तशी घडण्यासाठी कारणीभूत निमित्त वेगळंच आहे. तुमच्या आयुष्यातला त्रास, गोंधळ, उणिवा आणि मर्यादा दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना निमित्त ठरणारी कारणं दूर करायला हवीत. आणि ती कारणं म्हणजे तुम्ही तुमचं सुप्त मन कसं वापरता, विचार कसे करता आणि कोणत्या कल्पना मनात बाळगता ते सर्व. ती सर्व कारणं बदलली की परिणाम बदलतील. इतकं सोपं आहे ते. आपण सर्वच जण एका अतिप्रचंड ऐश्वर्याचं भांडार असलेल्या अथांग सागरात राहत आहोत. तुमचं सुप्त मन हे तुमच्या जागृत मनातल्या विचारांबाबतीत अतिशय संवेदनाशील असतं. जागृत विचार एक गुंतागुंतीची रचना तयार करतात ज्यामधून तुमच्या सुप्त मनातली अमर्याद बुद्धी, शहाणपणा, महत्त्वाची ऊर्जा आणि शक्ती वाहत असते. तुम्ही विचारांच्या त्या गुंतागुंतीच्या रचनेला एक निश्चित दिशा दिलीत की ती सुप्त मनाची अमर्याद शक्तीसुद्धा निश्चित दिशेला धारावाही होत तुम्हाला प्रचंड फायदा मिळवून देईल. या पुस्तकातलं प्रत्येक प्रकरण हे मनाची तत्त्व प्रत्यक्षात कशी अंगीकारावीत याचं एक निश्चित पक्क्या स्वरूपाचं चित्र उभं करेल. एकदा का तुम्ही हे तंत्र वापरायला शिकलात की मग तुम्हाला दारिद्र्याऐवजी ऐश्वर्य, अंधश्रद्धा आणि अज्ञानाऐवजी शहाणपण व ज्ञान, अंतर्गत कलहाऐवजी शांती, अपयशाऐवजी यश, दुःखाऐवजी सुख, अंधाराऐवजी प्रकाश, मतभेदांऐवजी समन्वय, भीतीऐवजी विश्वास अनुभवायला मिळेल. यापरती दुसरी आणखी कुठलीही सुखाची अनुभूती असू शकेल का सांगा? जगातल्या बहुसंख्य शास्त्रज्ञांना, कलावंतांना, कवींना, गायकांना, साहित्यिकांना आणि संशोधकांना जागृत आणि सुप्त मनाच्या कार्याची सखोल माहिती राहिलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना आपली उद्दिष्ट साध्य करता आलेली आहेत. एकदा एनिक्रो करुसो, ओपेरामध्ये उच्च स्वरात गाणारा गायक, याला एकाकी रंगमंचावर गाण्याच्या धास्तीने पछाडलं. त्या भीतीमुळे थरथरून त्याच्या गळ्यातले स्नायूच आखडले. त्याच्या स्वरयंत्राला जणू अर्धांग वायूच झाला. लोकांसमोर गाण्यासाठी पूर्ण तयार असणाऱ्या त्याला रंगमंचामागे दरदरून घाम फुटला. त्याला उत्सुकतेने ऐकण्यासाठी तिथे प्रेक्षकगृहात हजारोंच्या संख्येने जमलेल्या रसिक श्रोत्यांसमोर त्याला काही मिनिटातच जायचं होतं. थरथरत तो स्वतःशी उद्गारला, छे छे, मी नाही गाऊ शकणार. ते सगळे हसतील मला. माझी कारकीर्द संपलीच आता. तो आतमध्ये ड्रेसिंग रूमकडे जायला वळला आणि अचानक थबकला आणि स्वतःशी जोरात ओरडला, माझ्यातला तो छोटा मी माझ्यातल्या मोठ्या मीचा गळा घोटतोय. आणि इतकं ओरडून तो शांतपणे दमदार पावलं टाकत रंगमंचावर गेला आणि निर्धाराने उभा राहिला. त्याने स्वतःमधल्या त्या छोट्या स्वशी संवाद साधला, चालता हो, निघ इथनं, माझ्यातल्या मोठ्या मीला गायचंय. करुसो त्याच्या मोठ्या मीला म्हणजेच स्वतःच्या सुप्त मनाच्या अमर्याद शक्तीला आणि ज्ञानभंडाराला आवाहन करत होता. तो पुन्हा स्वतःशीच ओरडला, चल निघ इथून. हो चालता, माझ्यातल्या मोठ्या मीला गायचंय. त्याच्या सुप्त मनाच्या अमर्याद शक्तीने त्याला साथ दिली. त्याच्या नावाचा पुकारा होताच. तो ठामपणे पावलं टाकत रंगमंचावर गेला आणि अत्यंत आत्मविश्वासाने टेचात आणि जोशात गाऊन त्याने रसिक श्रोत्यांची मनं जिंकली. आतापर्यंत तुम्ही जे शिकलाय त्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेलच की
करुसो याला मनाच्या दोन्ही अवस्था समजल्या होत्या, जागृत अथवा तर्काच्या पातळीवरच आणि सुप्त अथवा तर्कहीन मन. तुमचं सुप्त मन हे प्रतिक्रियाशील असतं. तुमच्या मनात आलेल्या विचारांना ते प्रतिक्रिया देत असतं. जेव्हा तुमचं जागृत मन हे भीतीग्रस्त असतं, काळजी करत असतं आणि साशंक होतं, अशा वेळी तुमच्या सुप्त मनामध्ये त्यानुसार नकारात्मक भावना निर्माण होतात आणि मग त्यामुळे जागृत मन हे घबराट, निराशा, अशांती यासारख्या भावनांना भरून जातं. तुमच्या बाबतीत असं कधी घडलं तर करुसोचं उदाहरण आठवा आणि तसं वागा. अशा वेळी तुम्ही तर्कहीन भावनांनी भरलेल्या तुमच्या अंतर्मनाशी ठामपणे, अधिकारवाणीने जोशात बोला. तुम्ही खडसावून म्हणा, हे मना, एकदम स्तब्ध हो, शांत हो. माझा पूर्ण ताबा आहे तुझ्यावर. तुला माझं ऐकावंच लागेल. तुला माझ्या आज्ञेचं पालनच करावं लागेल. तुझा संबंधच नाही. अशा भलत्या ठिकाणी लुडबुड करू नकोस. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या तर्कहीन विचार करणाऱ्या मनाशी अधिकारवाणीने आणि खात्रीपूर्वक बोललात तर काय घडतं ते बघून तुम्ही चकित व्हाल. तुमचं मन शांततेने आणि सुसूत्रतेने भरून जाईल. सुप्त मन हे जागृत मनावर अवलंबून असतं. सुप्त मनावर जागृत मनाचा प्रभाव पडतो. म्हणून सुप्त मनाला जाणिवेपलीकडचे मन आणि व्यक्तिनिष्ठ मन असंही म्हटलं जातं. उल्लेखनीय ठळक फरक आणि कार्यपद्धती. जागृत अथवा जाणीव असलेले मन हे एखाद्या जहाजाचा सुकाणू हातात धरलेल्या कप्तानासारखं असतं. कप्तान जहाजाला दिशा देतो. जहाजाच्या इंजिन रूपमधल्या खलाशांना तो सूचना देतो. त्यानुसार इंजिन रूपमधले खलाशी स्त्री पुरुष हे विविध उपकरणं, बॉयलर्स, मापनयंत्र वगैरेंचा वापर करून जहाज नियंत्रणात ठेवतात. आपण कुठे चाललो आहोत हे त्या इंजिन रूपमधल्या खलाशांना माहीत नसतं. ते फक्त दिलेल्या सूचना पाळतात. जर सुकाणू हाती धरलेल्या माणसानं होकायंत्र किंवा इतर उपकरणांचा वापर करताना चुकीची गणितं मांडून त्यानुसार चुकीची आज्ञा दिली तर ते इंजिन रूपमधली खलाशी त्यानुसार जहाज हाकत खुशाल एखाद्या खडकाकडेही जहाज नेऊ शकतात. ती मंडळी सुकाणू हाती धरलेल्या माणसाची आज्ञेचं पालन करतात, कारण तो कप्तान असतो, तो नेता असतो. त्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे माहीत असणं गृहीत असतं. त्यामुळे इतर खलाशांनी त्याला प्रश्न विचारायचे नसतात. त्याच्या आज्ञेचं पालन करायचं असतं. कप्तान हा जहाजाचा प्रमुख असतो आणि त्याच्या सर्व आज्ञा पाळणं सर्वांवर बंधनकारक असतं. अगदी त्याच प्रकारे तुमचं जाणीव असणारं जागृत मन हे जहाजाचा म्हणजे तुमचं शरीर, तुमचा भोवताल आणि तुमच्या आयुष्याचा कप्तान असतो. तुमचं जागृत मन ज्यावर विश्वास ठेवतं आणि जे काही सत्य म्हणून स्वीकारून त्यानुसार तुमच्या सुप्त मनाला आज्ञा देतं ते स्वीकारतं. ते कधीही त्या आज्ञा कशावर बेतलेल्या आहेत त्याविषयी किंवा त्या आज्ञांविषयी कधीच उलट प्रश्न करत नाही. तुम्ही जर सतत स्वतःला छे, मला हे झेपणार नाही असं म्हणत राहिलात तर तुमचं सुप्त मन ते तसंच्या तसं मान्य करतं. ते मग असं कार्य करतं की तुम्ही ती गोष्ट खरोखरच विकत घेऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही मला कार परवडणार नाही, मला सुट्टीत तिथे जाणं शक्य होणार नाही, मला ते घर विकत घेणं परवडणार नाही असं म्हणत राहाल तोपर्यंत तुमचं सुप्त मन त्या आज्ञा शिरसावंद्य म्हणून त्या गोष्टी तुम्हाला मिळवून देणार नाही. तुम्ही अशा सर्व गोष्टी मिळवल्याविना आयुष्य कंठाल आणि तुम्हाला वाटत राहील की परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही म्हणून. तुमच्या हे मात्र ध्यानात येणारच नाही की खरं म्हणजे तुमच्या सततच्या नन्नाच्या पाढ्यामुळे, तुमच्या नकार घंटेमुळे तुम्हीच तशी परिस्थिती निर्माण करून बसला आहात. क्रिसमसच्या आदल्या संध्याकाळी युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाची एक विद्यार्थिनी नीना डब्ल्यू ही बेव्हर्ली हिल्स भागातल्या खास शॉपिंग पालथे घालत होती. तिचं मन उत्सुकतेने काठोकाठ भरलं होतं. लवकरच ती न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या आपल्या आईवडिलांसोबत सुट्टी घालवणार होती. एक छान दुकानाबाहेरच्या काचेच्या शोकेसमधल्या एक सुरेख स्पॅनिश लेदर बॅगने तिची नजर वेधून घेतली. तिने आशाळभूतपणे ती बॅग न्याहाळली. तेवढ्यात तिची नजर त्या बॅगेला लावलेल्या किमतीच्या टॅगवर गेली आणि तिने आढावा घेतला. ती स्वतःशी असं म्हणणार, मला जन्मात इतकी महाग बॅग घेणं परवडणार नाही. तितक्यात
तिला मी माझ्या एका लेक्चरमध्ये सांगितलेलं वाक्य आठवलं, कधीही कुठलंच वाक्य नकारात्मकपणे संपू नका, त्याच्याबरोबर उलटं म्हणा आणि बघा काय चमत्कार घडतोय आयुष्यात ते. हे आठवून त्या शोकेसमधून बॅगकडे पाहत ती पुटपुटली, ही बॅग माझी आहे, आता विक्रीसाठी ठेवलेली दिसतीये. मी मनानं ती घेतलीच आहे आणि माझं सुप्त मन लवकरच ती बॅग मला मिळवून देईल. त्याच संध्याकाळी ती आईवडिलांकडे जाण्याआधी म्हणून आपल्या प्रियकराला डिनरसाठी भेटली. त्याने येताना तिच्यासाठी एक आकर्षक कागदात गुंडाळलेली एक भेटवस्तू आणली होती. श्वास रोखून तिने तो गुंडाळलेला कागद उघडला. आतमध्ये हुबेहूब तिने सकाळीच बघून ही बॅग माझी आहे म्हटलेल्या बॅगसारखीच स्पॅनिश लेझरची बॅग होती. त्यावेळी तिने आपल्या मनातला दृढ विचार बोलून दाखवला होता आणि मग तो दृढ विचार आपल्या अंतर्मनाकडे, सुप्त मनाकडे सुपूर्द केला होता, ज्याच्याकडे ते प्राप्त करून देण्याची शक्ती होती. त्या घटनेनंतर नीना मला म्हणाली, माझ्याकडे ती बॅग विकत घेण्याइतके पैसे नव्हते आणि तरी ती बॅग माझी झाली. मला जे हवं ते प्राप्त करून घेण्यासाठी कुठे जायचं ते समजलंय आणि ते म्हणजे अमर्याद शक्ती असणारं माझ्यातलंच अंतर्मन, माझं सुप्त मन. तिच्या सुप्त मनाने काय चमत्कार घडवला. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. माझ्या लेक्चरला उपस्थित राहिलेल्या रूथ ए नावाच्या एका स्त्रीने मला पत्र धाडलं. त्यात तिने लिहिलं होतं, मी 75 वर्षाची एक मोठ्या कुटुंबातील विधवा स्त्री आहे. मला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये आणि इतर सोशल सिक्युरिटीजवर मी एकटीच राहत असते. माझं जीवन उजाड होतं, निराशेने भरलेलं होतं. अशातच मला सुप्त मनाच्या शक्तीविषयीचं तुमचं लेक्चर आठवलं. तुम्ही म्हटलं होतं की आपण एखादी गोष्ट श्रद्धापूर्वक अपेक्षेने वारंवार उच्चारत आपल्या सुप्त मनावर बिंबवू शकतो. हे खरंच घडू शकेल का? मग मी विचार केला, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, यात तोटा तर नाही ना. मग मी पूर्ण श्रद्धेने आणि सर्व भावना एकवटून असं वारंवार म्हणायला सुरुवात केली, लोकांना मी हवीशी वाटते, लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. एका भाविक, प्रेमळ, दयाळू माणसाबरोबर सुखात राहतीये. मी सुखी, सुरक्षित आणि तृप्त आहे. मी हे जवळपास 2 आठवडे नित्यनेमाने दिवसात अनेक वेळा म्हणत राहिले. एक दिवस आमच्या जवळच्या कोपऱ्यावरच्या औषधाच्या दुकानात कोणीतरी एक निवृत्त केमिस्टशी माझी ओळख करून दिली. मला तो गृहस्थ भेटला, सज्जन आणि भाविक वाटला. जणू माझ्या रोजच्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळालं होतं. आठवड्याभरातच त्यांनी मला मागणी घातली. आता आम्ही दोघं युरोपमध्ये आमच्या हनीमून टूरवर आहोत. मला माहिती आहे की माझ्या सुप्त मनाच्या प्रतिमेने आम्हाला दैवी संकेतानुसार एकत्र आणलंय म्हणून. रूथ हे जाणून होती की तिच्या आतमध्ये एक भांडार आहे. तिने अंतःकरणापासून केलेली प्रार्थना तिच्या अंतर्मनाला भिडली होती आणि मग ती जणू विलक्षण अभिसरणद्वारे तिच्या सर्जनशील अशा सुप्त मनामध्ये जाऊन एकरूप झाली होती. ज्या क्षणी तिने आपल्या धारणेला मनोमन मूर्त स्वरूप देण्यात यश मिळवलं, तसं तिच्या सुप्त मनानं आकर्षणाच्या नियमानुसार तिच्या प्रार्थनेचे उत्तर मिळवून दिलं. तिच्या सुप्त मनाच्या प्रतिभेने तिला आणि तिच्या नवीन नवऱ्याला दैवी संकेतानुसार एकत्र आणलं. यावर नक्की विचार करा. ज्या ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत, ज्या ज्या गोष्टी न्याय आहेत, ज्या ज्या गोष्टी शुद्ध आहेत, ज्या ज्या गोष्टी सुंदर आहेत, ज्याबद्दल चांगले प्रवाद आहेत, जर काही सद्गुण म्हणून आणि स्तुत्य म्हणून असेल तर त्या अशाच सर्व गोष्टी असतील. लक्षात ठेवण्याजोग्या कल्पना. तुमच्या आतमध्येच भांडार आहे. तुम्हाला जे हृदयापासून हवंसं वाटेल त्याचं उत्तर तुमच्या आतच मिळेल. युगानुयुग होऊन गेलेल्या सर्व थोर व्यक्तींच्या महानतेचे गुपित हेच होतं की ती मंडळी त्यांच्या सुप्त मनाच्या शक्तीला ओळखून तिच्या संपर्कात राहून ती शक्ती मुक्त करू शकले. ते तुम्हालाही जमू शकेल. तुमच्या सर्व समस्यांची उत्तरं तुमच्या सुप्त मनाकडे आहेत. तुम्ही जर रात्री अंथरुणाला पाठ टेकवताना सुप्त मनाला सूचना दिलीत की मला उद्या सकाळी ठीक 6 वाजता उठायचे, तर तुमचं सुप्त मन तुम्हाला ठीक त्या वेळेला जागं करेल.
तुमचं सुप्त मनच तुमचा देह घडवत असतं आणि त्याचं आरोग्य राखत असतं. तुम्ही रात्री झोपताना आपल्या सुप्त मनाला उद्देशून स्वस्थ आरोग्याचं अंगाई गीत गा आणि बघा, ते तुमचं आज्ञाधारक मन तुमची ती आज्ञा बिनबोबाट पाळेल. तुमचा प्रत्येक विचार हे कारण असतं आणि उद्भवणारी परिस्थिती हा परिणाम. तुम्हाला जर एक उत्कृष्ट पुस्तक लिहायचं, एखादं रंजक नाटक लिहायचं, श्रोत्यांसमोर दमदार भाषण ठोकायचं, तर मग अत्यंत प्रेमाने आणि शुद्ध भावनेने हा विचार आपल्या सुप्त मनापर्यंत पोचवा आणि बघा, तुमचं सुप्त मन त्याची अंमलबजावणी करेल. तुम्ही एखाद्या जहाजाच्या कप्तानाप्रमाणे आहात. त्या कप्तानाने योग्य सूचना दिल्या तरच त्याचं जहाज सुनियोजितपणे चालेल, अन्यथा एखाद्या खडकाला धडकेल. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे सगळे अनुभव नियंत्रित करणाऱ्या आपल्या सुप्त मनाला विचार आणि चित्र उभं करत योग्य त्या आज्ञा करा. मला हे परवडणार नाही, मी हे करू शकणार नाही, अशासारखी विधानं कधीही करू नका. तुमचा प्रत्येक शब्द तुमचं सुप्त मन झेलत असतं. मग ते नक्कीच तुम्हाला ती वस्तू घेण्याऐवजी पैसे मिळवू देणार नाही किंवा ते काम करण्याची क्षमता प्राप्त होऊ देणार नाही. म्हणून सकारात्मक शब्दच नेहमी वापरा. मी माझ्या सुप्त मनाद्वारे सगळीच्या सगळी कामं करू शकतो असंच म्हणा. विश्वासाचा किंवा श्रद्धेचा नियम हाच जीवनाचा नियम असतो. विश्वास किंवा श्रद्धा म्हणजे तुमच्या मनातला एक विचार. तुम्हाला इजा होईल किंवा दुःख देतील अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. त्यावर विचारही करू नका. तुम्हाला स्फूर्ती देणाऱ्या, बळ देणाऱ्या, तुमची भरभराट करणाऱ्या तुमच्या सुप्त मनावर विश्वास ठेवा. तुमची त्यावर जशी श्रद्धा असेल त्यानुसार तुम्हाला फळ मिळेल. तुम्हीच तुमचे विचार बदला, त्यानं तुमचं नशीब पालटेल. आता व्हिडिओच्या पुढच्या भागात मी तुम्हाला प्रकरण 2 म्हणजेच तुमचं मन कसं काम करतं हे वाचून दाखवणार आहे. थँक्यू.